महत्त्वाची बातमी, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्री खातं आलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी, आता खाते वाटप जाहीर व्हायला सुरुवात झालेली आहे। यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह हे खातं आलेलं आहे। गृह खात्यावरून सध्या सुरू होता एकनाथ शिंदे यांची ही मागणी होती, मात्र आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खातं आलंय, त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री असणार आहेत। हे खाते वाटप जे आहे ते सध्या समोर आलेलं आहे। एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास खातं जे आहे ते देण्यात आलेलं आहे, तर अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं देण्यात आलेलं आहे। खाते वाटपाची यादी जी आहे ती सध्या समोर आलेली आहे। यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्री पद देण्यात आलेलं आहे। नव्या सरकारचं खाते वाटप जाहीर करण्यात आलेलं आहे आणि सध्या अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं देण्यात आलंय, तर देवेंद्र फडणवीस हे राज्याचे आता गृहमंत्री असणार आहेत। हिवाळी अधिवेशनानंतर आता खाते वाटप जाहीर झालेलं आहे। अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं देण्यात आले, तर देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री आहेत। अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं आहे आणि देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री असणार आहेत, तर चंद्रशेखर बावनकुळे हे यांच्याकडे महसूल खातं देण्यात आलेलं आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महसूल खातं देण्यात आलेलं आहे। विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडलेत। विनायक, कोणत्या मंत्र्याकडे कोणतं खातं? रुशाली, आपण जर पाहिलं तर मंत्रिमंडळाचा विस्तार जो आहे तो झालेला होता, परंतु खाते वाटप जे आहे ते झालेलं नव्हतं। अखेर अधिवेशन संपल्यानंतर खाते वाटप जे आहे ते जाहीर केलेलं आहे। जी बातमी आपण दिली होती बातमीची वरती शिक्कामोर्तब झालेलं आहे। देवेंद्र फडणवीस म्हणजेच भाजपने आपल्याकडे होम जे आहे, गृह खातं जे आहे ते आपल्याकडे ठेवलंय, तर अजितदादा यांना अर्थ खातं जे आहे ते अजितदादांना दिलंय, तर एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास खातं जे आहे ते देण्यात आलेलं आहे। त्यामुळे ही तीन प्रमुख खाती जी आहे ती तीन प्रमुख नेत्यांनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर दुसरीकडे चंद्रशेखर बावनकुळे यांना महसूल खातं जे आहे ते देण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते। ऊर्जा खातं जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः आपल्याकडे ठेवलेलं पाहायला मिळते। एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास खातं आहे, तर दुसरीकडे मेडिकल एज्युकेशन जे आहे ते हसन मुश्रीफ यांना देण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। चंद्रकांत पाटील यांच्याकडे हायर एज्युकेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच उच्च तंत्र विभाग जे आहे ते देण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। तर गणेश नाईक यांच्याकडे वन खातं जे आहे एक महत्वाचं खातं आहे, ते सुद्धा गणेश नाईकांकडे दिलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। गुलाबराव पाटलांकडे पाणी पुरवठाचे पूर्वीचं खातं होतं तेच देण्यात आलेलं आहे। दादा भुसे यांच्याकडे एज्युकेशन जे आहे ते देण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे खाते वाटप जे आहे ते अखेर जाहीर झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। ते देखील एकनाथ शिंदेकडे रुशाली अर्थ खातं आहे, इथे पाहतोय धनंजय मुंडे यांना देखील खातं देण्यात आलेलं आहे। धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा खातं देण्यात आलेले आहे। यावरून सगळा वाद सुरू आहे, तरी देखील धनंजय मुंडे यांना हे खातं दिलेलं आहे।